कसे आहात मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एमजे वर्षा एकोणा व्हिडिओमध्ये. तर आपला आजचा पहिला एपिसोड आहे द फॅन्डम फाईल्सचा. आज आपण बोलणार आहोत डेडपूल 3च्या काही फॅन थेरीज बद्दल ज्या आपल्या मित्रांनी पाठवलेल्या. ऍक्च्युली हा व्हिडिओ खूप आधी यायला पाहिजे होता, बट माझ्या तब्येतीमुळे थोडा लांबला, सो त्यासाठी सॉरी. चला तर मग आता चालू करूया आपल्या व्हिडिओला. आपला मोबाईल तयार आहे. तर आपली पहिली फॅन थेरी वाचतोय, ती आहे सचिन सतावसे भावांची. चला तर चालू करूया. 2 टीव्ही असू शकतात बिकॉज ऑफ न्यू वाले टीव्ही याचा कॉस्ट्युम वेगळा आहे आणि लोकीवाला टीव्ही याचा वेगळा आहे. डेडपूल जर टीव्ही सोबत काम पण करताना दाखवलं आहे आणि त्यांना मारताना पण दाखवलं आहे, सो मला असं वाटते 2 टीव्ही दाखवणार आहेत. हो, 2 टीव्ही असू शकतात. कारण हे बा, लाईक यू कॅन से पॉझिटिव्ह और निगेटिव्ह साईड. कारण आपल्याला दाखवला आहे मिस्टर पॅराडॉक्स, एजंट पॅराडॉक्स आपण म्हणू शकतो. एजंट पॅराडॉक्स हा मोस्टली बिलॉंग करतो निगेटिव्ह झोनच्या टीव्ही सोबत आणि यांचा कॉस्ट्युम पण वेगळा आहे मोस्टली, मला असे वाटते. आणि लाईक माझी ही फक्त थेरी होती आणि नंतर मी बघितलं जेव्हा कॅनेडियन लॅडचा एपिसोड, तर त्याने पण हे सांगितलेलं आहे की लाईक टीव्ही आहे जी आपले पकडायला येते आपल्या डेडपूलला, ती टीव्ही आहे वेगळी आणि जी मध्येच इंटरप्ट करून घेऊन जाते ती टीव्ही आहे वेगळी. सो येस, नक्कीच डिफरन्स. तर दुसरी फॅन थेरी पण सचिन भाऊंचाच आहे. अल्ट्रॉनचा मूवी पण दाखवणार डेडपूल मेड, कारण डेडपूल टीव्ही मध्ये अल्ट्रॉनचा मूवीच असेल दाखवले. अल्ट्रॉनच्या मूवीचे सीन दाखवले आहेत, पण का दाखवले आहेत? मला वाटतं डेडपूलला त्यातल्या 2 म्युटंटची गरज असणार. वॉन्डा मॅक्सिमॉफ आणि पिएट्रो मॅक्सिमॉफ वेगवेगळ्या टाइमलाईन मध्ये जाऊन डेडपूल म्युटंट लोकांची टीम पण मिळू शकतो. येस, ऍक्च्युली मला तर तेच वाटते. डेडपूल विल मेक अ टीम ऑफ म्युटंट्स, मे बी अ टीम ऑफ हिज ओन व्हेरियंट्स ऍक्च्युली. सो या थेरी असू शकते, तगडी थेरी असू शकते. तिसरी थेरी पण सचिन भाऊंचीच आहे. मला असं वाटतं जे डेडपूलने टाइम ट्रॅव्हल केलंय त्यासाठी टीव्ही त्या पकडेल आणि त्याचा फ्रीडमसाठी टीव्ही डेडपूलला टास्क देतील की तिकडे एक्स्ट्रा टाइमलाईन बनते, तिकडचा क्रिएटर मारून ते युनिवर्स एक्स्ट्रा ब्रँच बनायला नाही द्यायच्या. पण आपल्याला माहित आहे की डेडपूल येडा आहे म्हणून मॉर्बियस दुसऱ्या युनिवर्सच्या वुल्व्हरीन मॉर्बियस दुसऱ्या यांच्या डेडपूल सोबत पटवतो आणि ते दोघं काम करतील. हो, असू पण शकतं. मला तर बेसिकली वाटतं ना की डेडपूलला हे पहा, सिंपल आहे. एजंट पॅराडॉक्स हा पण काही सी नाहीये. एजंट पॅराडॉक्स हा पण काही सी माणूस नाही. तो बरोबर डेडपूलला वळणावर लावेल. आणि मूवीज काय आहे ना, थोडा लाईक काय म्हणतात, त्याच्यामध्ये स्मार्टनेस तर आहेच, बट थोडा कॉन्फिडन्स लॅक करताय पहिले आपल्यासारखा इंट्रोवर्ट येतो. त्यामुळे काय नाही की त्याला पहिले लोकीवरती विश्वास ठेवायला थोडा वेळ लागला होता. पण लाईक इथं एजंट पॅराडॉक्स आहे. एजंट पॅराडॉक्स तगडा माणूस आहे भाई, तगडा एजंट आहे तो टीव्ही याचा. सो ही कॅन हँडल डेडपूल सो वेल. आय नो डेडपूल तरी पण निष्ठून जाईल. सो बघू आपण ती मूवी मध्ये काय म्हणते. पुढची थिअरी आहे आपल्या खास मित्राची ओमकार भाऊंची. डेडपूल आणि वुल्व्हरीन हा मूवी म्युटंट लोकांना इंट्रोड्यूस करण्यासाठी सुद्धा कदाचित बनवला असेल. नक्कीच वाटतं मला ते. बिकॉज आता अव्हेंजर्सचा कन्क्लुजन आपण पाहिला, तर आता म्युटंट लोकांचा कन्क्लुजन आपल्याला फ्युचरमध्ये कदाचित जर आला असेल तर बघायला मिळेल. कारण आतापर्यंत जे म्युटंट ना MCU मध्ये आणत आहात हळूहळू, सो मला तरी असं वाटतं की हा दोर पूर्ण म्युटंट लोकांचा असणार आहे, अशी माझी तरी आहे. येस, इट्स म्युटंट टाइम मोस्टली. आणि एक्समॅन 97 पण आलंय, जस्ट कालच आलेलं आहे. सो म्युटंट्स आर टेकिंग ओव्हर इट. बट तरी पण मला वाटतं की कॅंगची टाइमलाईन हे मिस करणार नाही. कॅंगला मे बी काहीतरी लाईक दुसऱ्या एका मोडमध्ये टाकतील किंवा एका दुसऱ्या ऍक्टरला देऊन देतील कॅंगला, असं वाटतंय. प्लस पुढे हा दोर ना, मला ऍक्च्युली लाईक ही फेज आहे ना, थोडी सिक्रेट वॉरची फेज आहे ना, मला थोडी मिश्रित वाटते. हे बा,
3 प्लॉट्स आहे, प्लस पहिला म्युटंटचा प्लॉट आहे, दुसरा कँग डिनेस्टीचा प्लॉट आहे आणि तिसरा प्लॉट आहे आपला फॅन्टॅस्टिक 4, ज्याच्यामध्ये आपला डॉक्टर डूम पण दिसणार आहे असं म्हणताय, गॅलेक्टस पण दिसणार आहे, सिल्वर सर्फर पण दिसणार आहे. सो लेट्स सी. पुढची थेरी आहे परत ओंकार भाऊंची सेकंड थेरी. अजून एक थेरी अशी आहे माझी की प्रिव्हियस आपण जे सिरीज बघितले एक्झाम्पल के तौर पर शी हल्क आणि मिस मार्वेल, त्यामुळे सगळ्या मार्वेल फॅन्सना माहित आहे की काय झालं आहे एमसीयूचं. तर कदाचित डेडपूल ही एमसीयूची टोन दुसरीकडे वळली असणार, त्यामुळे तरी ती टोन त्याच्या सहाय्याने एमसीयूचा देव बनून चेंज करू शकतो, जेणे मार्वेलचे फ्युचर सगळे फॅन्स मिळून एन्जॉय करतील. मला तरी तेच वाटतं. आणि बेसिकली ही मूवी पहिल्यापासूनच म्हणते की इट्स अ सॉफ्ट रिबूट. पुढची तरी आहे अभिषेक शाद भाऊंची. तर वाचतो, या व्हिडिओमध्ये जेवढे तर आहेत त्याहून जास्त डेडपूल व्हेरियंट्स आपल्याला मूवीमध्ये दिसतील. आणि ॲज वी नो हाऊ डेडपूल इज, तो व्हेरियंट्स एकमेकात भांडतील आणि पूर्ण जगाला रोस्ट करतील. दॅट वन थिंग आय एम लुकिंग फॉरवर्ड टू. ऑब्वियसली इट विल हॅपन ब्रो. ऑब्वियसली डेडपूल गॉना लाईक reboot the whole Marvel universe. Maybe like बघू शकतो. ऍक्च्युली मी तुमच्या समोर एक इमेज दाखवतोय, तुम्हाला दिसते ही इमेज. या इमेज मध्ये आपल्याला दिसतं की डेडपूल मीट्स अव्हेंजर्स. ऑब्विसली आय थिंक हे होऊ शकतं. करण सोनी म्हणजेच आपले दोपेंद्र भाऊ बोलले होते की खूप लोक सध्या न्यूयॉर्क सिटीमध्ये घुमतात. सो गॉड नोज. अँड जी इमेज आता तुम्हाला दिसते सेकंड इमेज, ही इमेज मी ऍक्च्युली याच्यावरतीच लावली होती आपल्या थंबनेलवरती. काय वाटतं तुम्हाला? टॉम हॉलंड भाऊ दिसेल, मे बी अँड्र्यू गारफील्ड और मे बी आपला तिगी स्पायडरमॅन दिसतील. काय म्हणतात? काय वाटतं तुम्हाला? या थेरी जेवढ्या कमी का आल्या मला ते कळत नाही. आय नो, ठीक आहे तुम्ही सबस्क्राईब नाही करत आहात, व्हिडिओ बघत आहात, पण यार सबस्क्राईब करून टाका पटकन जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल. आणि व्हिडिओ बघत आहात तर नक्की सबस्क्राईब करा. बा इकडं नाही तर इकडं कुठेतरी बटन असेल, दाबा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब झालं पाहिजे काय पण करतो. आणि या व्हिडिओला मला जवळपास तरी 100 लाईक्स पाहिजे आहेत, तर मी पुढचा व्हिडिओ बनवणार आहे. नाहीतर ही सिरीज का बनवू यार मी, कारण तुम्ही ते थेरीज पाठवत नाही. सो बघू की थेरीज पाठवा. पुढचा व्हिडिओ आहे फॅन्टॅस्टिक 4. याबाबत तुमचे जे थेरी असेल पटकन पाठवा मला, खाली कमेंटमध्ये पाठवा पटकन. आणि आपला पॉडकास्ट ऐकायला विसरू नका. स्पॉटिफाय, अमेझॉन, गुगल पॉडकास्ट वरती आणि युट्यूब वरती पण आहे. नक्की जाऊन पॉडकास्ट ऐका यार. आणि तुम्ही कमेंट करा आमच्या व्हिडिओजवरती, तर मला कळेल की लाईक तुम्हाला काय हवंय काय. बाय, भेटूया एका नव्या कोणत्या एपिसोडवर. काय मग बघितला व्हिडिओ पूर्ण? चला आता बघ, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि लवकर चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशन बेल दाबायला विसरू नका प्लीज.